हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? बरेच असतील. तर असंच म्हणलं आता लई 2-3 दिवस झाले व्हिडिओ काढलाच नाही. चला म्हणलं आता बसले म्हणजे निवांत नाही बसले मित्रांनो, कामं करून बसले. सकाळी 6ला गेलेले स्ट्रॉबेरी तोडायला. त्याच्यानंतर आता भरून दिलं स्ट्रॉबेरी आणि बसले. एकही दिवस माणसांचा असं होत नाही. प्रत्येक माणसाला काही ना काही जीवनात टेन्शन असतो. पण माहीत नाही स्वामींच्या मनात काय विषय, मला तर काही कळतच नाही. स्वामींनी माझ्या पाठीशी उभे राहतात. मी म्हणणार नाही की स्वामींना काय चुकीचा विचार केला असेल, असं नाही. कर्म आपली पिछल्या जन्मीत आपण काय कर्म केलेले आहेत ना, त्या या जन्मात भोगायला येतात आपल्याला, असं म्हणतात. रोज विचार करते झोपेत न उठून. एवढा दिवस रात्र आम्ही नवरा बायको दोघं कष्ट करतोय. लय विचार करते मी की कुणीतरी म्हणजे आज न टेन्शन देणारी माणसं आपल्याला भेटायला पाहिजे. पण असं नाही होत. खूप म्हणजे जेव्हा असा विचार केला की नाही, तेव्हा कोण ना कोण आपल्याला त्रास देणारे असतात. आता मी तर तुम्हाला माहिती आहे, मी राहते भाड्याच्या घरात. आता त्यांना मी गेल्या महिन्यात मला भाडं द्यायला काही जमलं नव्हतं, पण आता 2-3 दिवस पूर्वी मी त्यांना 1 महिन्याचं भाडं दिलं आहे. आता हा महिना मला त्यांना द्यायचा आहे. तर माणूस लगेच असं तोडून बोलतो की आमचं साधेपणाचा गैरफायदा घेतला आहे तुम्ही लोकांनी. मला सांगा मित्रांनो, काय गैरफायदा आम्ही यांचा घेणार आहे? म्हणजे माणूस एवढं तोडून बोलतोय, सगळ्या गोष्टी एकदमच तोडून असे चालत राहतात आयुष्यात. माझेही पैसे बाहेर आहेत, रोपांचे पैसे माझे कितीतरी बाहेर आहेत, पण आपण एक शब्दाने आताही कोणालाही काही बोललेलो नाही. आता गॅस संपला होता, मिस्टर जाऊन घेऊन आलेत. दुकानावरच होते ते. काय करायचं? म्हणजे सुख आहे का माणसांना जीवनात? नाही. पण खरं म्हणजे ना, हे सगळी पैशाची दुनिया आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना भरपूर इज्जत आहे, आणि ज्यांना पैसा नाही ना, त्यांना जराही इज्जत नाही आहे. तुम्ही कितीही कमवा, पण ते शून्यच शेवटी. असं माणसांचे हे आहेत. चला, स्वामींनी काहीतरी विचार केलाच असेल, बदलते. मी तर सगळं काय आता त्यांच्यावरच सोडलं आहे. आपण नाही कोणाशी वाद भरपूर घालायची वाटते. जेव्हा मी म्हणजे मला कुठल्या गोष्टीचं असं तोडून माणसं बोलतात ना, मी पण भरपूर बोलते. असं नाही की आई बोलत नाही, मला सण होत नाही. थोडे दिवस, सगळ्यांचे दिवस येतात, माझे पण येतील. आता आयुष्य तर सगळ्या कष्टातच गेला माझा, पण माझेही दिवस चांगले येणार. मलाही स्वामी चांगले दिवस दाखवणार. पण जागा, जमीन, घर जाताना मित्रांनो हे सगळे घेऊन जात नाही आपण. पण आता असं झालं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्यांच्याकडं घर आहे, ज्या बायका 10-10 तोळी 5-5 तोळी गळ्यात घालून फिरतात, सोनं दागिना, त्यांना इज्जत आहे. पण एखादी गरीब स्त्री जी कष्ट करते त्याला इज्जत नाही आहे. मी तर रस्त्यावर बसून मच्छी कापते, ते पोरांसाठी. स्ट्रॉबेरी लावल्यात ते मी माझ्या पोरांना शिकवण्यासाठी, कष्ट करते त्यांना भरवण्यासाठी. पण बोलणारी माणसं जी असतात त्यांचा तोंड कोणीही धरू शकत नाही. मी एकदा हात धरेन त्यांचा, पण त्यांना आपलं कष्टच दिसत नाही. खरंच आहे. चला मित्रांनो, आजचा विषय आज मी इथंच हे करते, कारण माझा आज मूडच नाही आहे कोणाशी बोलायचा. मग अशी लई रडायला आलं होतं की अगर आपलाही स्वतःचं काय असतं तर कोण कशाला बोललं असतं, कोण कशाला आपल्याला म्हणलं असतं चल बाहेर निघ, कोण कशाला काय बोललं असतं. आपलं नाही स्वतःचं, त्यामुळे आपण आता कोणाला काय बोलू शकत नाही. चला मित्रांनो, बाय बाय.